शिर्डीमध्ये नगरपंचायत आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 51 भिक्षेकरांना ताब्यात घेतलं होतं। त्यापैकी काही भिक्षेकरांना श्रीगोंदामधल्या विसापूरमध्ये ठेवण्यात आलं होतं। त्यातील 10 भिक्षेकरांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झालाय। भिक्षेकरांना एका रूममध्ये ठेवण्यात आलं होतं, त्यांना पाणी देखील दिलं नाही असा आरोप नातेवाईकांनी केलाय। तर खासदार लंकेंनी रात्री उशिरा रुग्णालयाला भेट दिली। भिक्षुकांना वेळीच उपचार दिले असते तर वाचले असते अशी प्रतिक्रिया लंकेंनी दिली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली आहे। 50 भिक्षुक त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूरच्या जेलमध्ये डांबून ठेवलं। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर त्यामध्ये 4 जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं। त्यामधले 4 जण पळून गेले। म्हणजे पोलीस प्रशासनाचा किती भोंगळा कारभार आहे आज आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि 2 या ठिकाणी उपचार घेत आहे। लवकरात लवकर यांना उपचार दिला असता आज ते 4 लोक वाचले असते। सगळ्यात महत्त्वाचं पोस्टमार्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे। प्रशासनाने घेतलेला बळीच आहे। मी तर तेच म्हणतो की या 4 लोकांच्या मृत्यूची जबाबदार कोण? प्रशासन। असं ती दुर्दैवी घटना आहे तशी असेल तर आता प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे की कशामुळे घडलं ते चौकशांती कळेल। मान्य जिल्हाधिकारी महोदयांना मी सांगितलेलं आहे की सगळ्या प्रकारची तात्काळ चौकशी करावी। त्यांची वस्तुस्थिती असेल, थोडी दोषी असतील तर कारवाईच केली पाहिजे। ते भिक्षुक आहे म्हणून त्यांना कशा पद्धतीने त्यांना उपचार करायचेच नसतील तर ते हे कोणीच मान्य करणार